माझा मुलगा आरुष याला आज काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली. मग काय करायचं? मग खास आज त्याच्यासाठीच बनवत आहे ब्रेड पकोडा चीज सँडविच. हे व्हीट ब्रेड आहे. याला आपण असे गोल काप करून घेणार आहोत. हे कसं दिसायलाही छान दिसतात. मग चला गोल काप करूया. ब्रेडचे गोल काप तयार आहेत. याप्रमाणे आपल्याला सगळेच ब्रेडचे गोलकाप तयार करून ठेवायचे आहेत. बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. मीठ हे स्वादानुसार टाकायचं आहे. थोडीशी हळद घालणार आहोत. धनेपूड, आणि थोडं तिखट घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता. हिंग घालून घेणार आहोत. हे कढीपत्त्याची पानं आहेत, अगदी बारीक कट केले आहेत. कोथिंबीर बारीक चिरलेली आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून परत मिक्स करायचं आहे. सुरुवातीला खूप पाणी घालायचं नाही, नाहीतर त्याचे गुठळ्या राहतात. म्हणून थोडं थोडं पाणी घालून करायचं आहे, म्हणजे छान मिक्स होतो. हे छान मिक्स झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अजिबात गुठळ्या नाही आहेत. ही अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे, पोरिंग कन्सिस्टन्सी. मी शक्यतो लोखंडी कढईचाच वापर करत असते. तेल गरम झालं आहे हे आपण कसं ओळखायचं? तर आपण थोडं बॅटर हे तेलामध्ये घालून घेणार आहोत. बघा हे कसं पटकन वळालं, म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ. आता आपण हे ब्रेड पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे. हे लगेच पलटायचं नाही, आधी खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. गॅस लो टू मीडियमच ठेवायचं आहे. बघा याचा कलर कसा छान चेंज झालेला आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. आता आपण सर्वच ब्रेड असं टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. मग आता आपले हे ब्रेड पकोडा तयार आहे. आता आपण याची एक गंमत करणार आहोत. त्याच्यापासून आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा सँडविच. मग बघूया ते कसं करायचं. टॅमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता चीज किसून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून गार्निशिंग करायचं आहे. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही डिश ब्रेड पकोडा चीज सँडविच की मिनी ब्रेड पकोडा चीज पिझ्झा वाटत आहे. धन्यवाद.